बघा दुसरं उदाहरण. ए पर्सन प्लॅन्स टू अक्युमुलेट ए सम ऑफ ₹5 lakhs in 5 years for higher education of his son. How much should he invest at the end of each period? आता इथे बघा, मगाच्या उदाहरणात ॲन्युटी इमिडिएट असं दिलेलं होतं. आता ॲट द एंड ऑफ इच इयर असं दिलेलं आहे. याचा अर्थ आपल्याला समजा की इट इज ॲन्युटी इमिडिएट. फ्रॉम नाऊ इफ ही कॅन गेट इंटरेस्ट कंपाऊंडेड ॲट 10% पर ॲनम. आता इथे 10% पर ॲनम आहे, फॉर इच इयर म्हटलेलं आहे, म्हणजे सरळ सरळ 5 इन्स्टॉलमेंटमध्ये करणार आहे. त्याला एकूण 5 लाख रुपये जमा व्हायला पाहिजे, तर त्याने दरवर्षी किती रुपये भरले पाहिजेत असा साधा प्रश्न विचारला आहे. म्हणजे इथे गिवन काय काय बघा. गिवन ए इज इक्वल टू 5 लाख आहे, रेट आर इज इक्वल टू 10% पर ॲनम आहे, आणि एन 5 इयर्स, आणि ही एक व्हॅल्यू दिलेली आहे. आणि इथे आता कन्फर्म करा तुम्ही, तुमचा एन 5 आहे आणि इथे पण 5 आहे, म्हणजे तुमच्या याच्यात काय बदल करायचा गरज नाही आहे. आणि 0 आता तुम्हाला फक्त लागतो आय, आर अपॉन 100 म्हणजे 10/100 म्हणजे 0.1 किंवा 0.10. तुम्हाला जे काय सोपं वाटेल ते तुम्ही लिहा. 0.1 लिहिला तरी चालेल, 0.10 लिहिला तरी चालेल. आता तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा हा, कारण ॲक्युम्युलेटेड व्हॅल्यू दिली आणि हा किती भरतोय, दर वर्षाला आपण किती भरतो म्हणजे सी काढायचं आहे. कॅल्क्युलेशनच अवघड असू शकतं. गिवन लिहिणे, फॉर्म्युल्यात किमती काढणे आणि सर्टन स्टेजपर्यंत सोडवणे हे खूप सोपं असू शकतं, लक्षात घ्या. सो A is equal to C upon I into 1 plus I raised to n minus 1. तर आपण इथेच घालूया खाली किमती, कारण आपल्याला याची 5 लाख रुपये जमा झाले पाहिजेत. त्यामुळे हे 5 लाख बरोबर सी आपल्याला माहीत नाही, 0.1 इंटू, आता ही व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, ही व्हॅल्यू आहे 1.6105. आपण 4 डेसिमलपर्यंतच घेऊया, मायनस 1. म्हणजे आता हा 0.1 इकडे गुणूया, म्हणजे हे 5 लाखाची 50,000 होती. सी इंटू 0.6105. म्हणजे आता सरळ सरळ एक स्टेप नक्की लिहू शकतो आपण. पुढे कॅल्क्युलेशन आपल्याला जमलं नाही जमलं बघा. 50,000 भागिले 0.6105. आता जर तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला कठीण जात असेल तर मी सांगतो काय काय, हे पॉईंट काढायचे, म्हणजे हे 50,000 आहे तसेच राहतील, गुणिले ह्याला 1 2 3 आणि 4, 10,000 गुणायला लागेल, म्हणजे 6105. आता ह्याच्यात फायदा काय आहे बघा. हा 6105 आहे, हे 50,000 आहेत, हे 10,000 आहेत. 5ने भाग नक्की जातोय, त्यामुळे 5ने भाग जाऊन हा आकडा तुम्हाला अजून लहान करता येईल आणि मग ॲक्च्युली भागाकार करता येईल. 10,000ला हातच लागते नाही, कारण पॉईंटच फक्त सरकवायचा असतो. मी ऑलरेडी कॅल्क्युलेशन करून ठेवलं आहे. आता साधी गोष्ट लक्षात घ्या, 5 लाख रुपये मला जमा व्हायला पाहिजेत. मी 5 वर्ष पैसे भरणार, म्हणजे काहीही व्याज नाही असलं तरी 1 लाख रुपये भरायला पाहिजे, तर 5 लाख रुपये जमा होणार. 1 लाख रुपये लागणार नाही, कारण 10% व्याज मिळते. म्हणजे उत्तर 1 लाखापेक्षा कमी येणार आहे. 90,000, 80,000 ते 1 लाख ह्याच्या दरम्यान कुठेतरी उत्तर येणार आहे. जे आपलं उत्तर येईल ते लाखाच्या आसपास यायला पाहिजे. एवढी साधी गोष्ट आपल्याला कळते काही उदाहरण न सोडवता. मी उत्तर काढून ठेवलं आहे, ते मी लिहितो डायरेक्ट. तुम्ही आता तुम्ही उत्तर काढताना अगदी इतकं ॲक्युरेट तुमचं कदाचित येणार नाही, पण 81,898 किंवा 81,000 याच्या जवळपास कुठेतरी उत्तर आपल्याला, म्हणजे साधारण लक्षात घ्या की 1 लाखाच्या आत आपलं उत्तर आलं म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. बघा पुढचं उदाहरण. आफ्टर इन्व्हेस्टिंग ₹5,000 ॲट द एंड ऑफ इच इयर. म्हणजे आता तुम्हाला इथून लगेच कळतं की ॲन्युटी इमिडिएट आहे, बिकॉज इट ॲट द एंड ऑफ इच इयर फॉर सम इयर्स, म्हणजे किती वर्ष गुंतवलेत माहीत नाही. मिस्टर एक्स रिसिव्ड ॲन अमाऊंट ऑफ ₹23,205. इफ द रेट ऑफ इंटरेस्ट इज 10% पर ॲनम, फाइंड द नंबर ऑफ इयर्स. आता इथे काहीही तुम्हाला गिवन नाही, कारण साधी गोष्ट आहे. तुम्हाला मी गिवन दिलं की त्याची जी पॉवर असते तर तुमचा पिरियड असतो, त्यामुळे तुम्हाला लगेच उत्तर कळेल. त्यामुळे आणि त्याची आवश्यकताही नाही. ते दिलेलं असेल तर मग काय याच्यात सोडवण्यात पॉईंटच नाही. त्यामुळे दिलेलं काय काय बघा. तुम्ही दर महिन्याला किती, दर वर्षाला किती रुपये भरताय ते दिलेलं, म्हणजे 5,000 रुपये. त्याच्यातून तुम्हाला एकूण काही वर्षानंतर मिळालेली रक्कम दिलेली आहे, म्हणजे 23,205 रुपये मिळालेले. तुमचा आर 10% आहे. एवढ्या 3च गोष्टी तुम्हाला दिल्या. तर आर दिल्या म्हणजे तुम्ही आय काढू शकता, 10/100 म्हणजे 0.1.
आणि आता सी आणि ए दिलेले आहे, म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला हाच फॉर्म्युला वापरण्याचा पर्याय नाही. सो ए इज इक्वल टू सी अपॉन आय इंटू 1 प्लस आय रेस टू एन मायनस 1 हा तुम्हाला फॉर्म्युला वापरता येईल. आता ए दिलेला आहे तुमचा 23,205 बरोबर 5,000 भागिले 0.1 इंटू 1 प्लस आय रेस टू एन, म्हणजे आता 1 प्लस आयच्या ठिकाणी तुम्ही किंमत घालू शकताय 1 प्लस 0.1 रेस टू एन मायनस 1. याच्यातला हा जो एन आहे तो आपल्याला काढायचा आहे. आता 0.1 इथे आहे, इथे 5,000 आहे. तुम्ही काय करायचं की इकडे एक शून्य चढवा, म्हणजे हा एक निघून जाईल, म्हणजे 23,205 बरोबर हा झाला तुमचा 50,000. अंशाला छेदाला 10ने गुणायचं, म्हणजे हा पॉईंट जातो आणि हा पण इथे 10ने गुणला आणि तुम्हाला हे काढता येईल 1.01 रेस टू एन मायनस 1. आता हे थोडं सोडवणं सोपं नाही आहे, कठीण आहे, पण एक थोडा अंदाज ज्याला असं म्हणतो आपण, साधी गोष्ट. 5,000 रुपयाचं मी 4 वर्ष भरले, तुमचे जमा किती होणार? 20,000 रुपये जमा होणार. मी साधारणतः हे तुम्हाला मिळाले 23,000 रुपये. म्हणजे 4 हे उत्तर साधारणतः आपल्याला कळतंच आहे, फक्त आपल्याला ते काढायचं आहे. म्हणजे जर आपण थोडा विचार केला तर उत्तर आपल्याला आधीच माहिती असू शकतं. 23,205 भागिले 50,000 बरोबर 1.01 रेस टू एन मायनस 1. आता हा जो 1 पण आहे तो आपण इकडे घेऊया, म्हणजे 23,205 भागिले 50,000 अधिक 1 बरोबर 1.1 रेस टू एन. आता 50,000 अधिक 23,000 म्हणजे ऑलरेडी कॅल्क्युलेशन मी केलं आहे, आणि तुमचं उत्तर येईल 73,205 भागिले 50,000 बरोबर 1.1 रेस टू एन. आता डायरेक्ट सोडवून आपल्याला अशा पद्धतीच्या उदाहरणात यांची व्हॅल्यू कधीच येत नाही, लक्षात घ्या. आता तुम्हाला थोडक्यात हे 50,000 आहे, हे जर 1 लाख केलं तर आपल्याला भागाकारच करायला नको, ह्याची सरळ दुप्पट करूया. उत्तर येईल तुमचं 1,4,6,4,1. म्हणजे याची दुप्पट जर केली तर मला वाटतं 0 आणि भागिले 1 लाख. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 म्हणजे जेव्हा तुम्ही भाग लावाल तेव्हा 1.4641 असं उत्तर येईल 1.1 रेस टू एनचं. आता थोडा कॉमन सेन्सचा विचार करायचा आहे आपल्याला की 1.1चा वर्ग केला की 2 डेसिमल पर्यंत उत्तर येईल, 1.1चा तिसरा घात केला की 3 डेसिमल पर्यंत उत्तर येईल. आपल्याला 4 डेसिमल पर्यंत उत्तर यायला पाहिजे, म्हणजे यांची व्हॅल्यू किती असली पाहिजे? 4. हे गेसच करायचं आहे, इथे डायरेक्ट कॅल्क्युलेशन करून आपल्याला व्हॅल्यू काढणं शक्य नाही. त्यामुळे अशा पद्धतीने मी यांची व्हॅल्यू काढायची. आणि आपल्याला कॉमन सेन्सने सुद्धा 4 हे समजतंच आहे की 20,000 रुपये भरले, थोडंसं व्याजाचे पैसे अजून 3,000 रुपये आपल्याला व्याजाचे मिळाले, म्हटल्यानंतर आपल्याला 23,000 रुपये मिळाले, असं आपल्याला उत्तर काढता येईल. सी द नेक्स्ट एक्झाम्पल. फाइंड द रेट ऑफ इंटरेस्ट कंपाऊंडेड. आता फॉर्म्युला तोच असला तरी आपण उदाहरणं वेगवेगळी घेतोय. फाइंड द रेट ऑफ इंटरेस्ट, मी तुम्हाला आता आर काढायचा आहे. कंपाऊंडेड पर ॲनम इन ॲन इमिडिएट ॲन्युटी. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आहे. आता आपण इमिडिएटची उदाहरणं बघतो त्यामुळे पडणार, परीक्षेत कुठलेही उदाहरण येऊ शकेल. ऑफ ₹20,000 पर इयर, म्हणजे दरवर्षी आपण 20,000 रुपये भरतोय. आता तुम्हाला मिळाले 41,000 रुपये इन 2 years. यू हॅव टू फाइंड द रेट ऑफ इंटरेस्ट. म्हणजे आता गिवन काय काय आहे? सी 20,000, ए 41,000 अँड 2 years. एवढ्या 3च गोष्टी दिलेल्या आहेत. रेट तुम्हाला काढायचा आहे. फॉर्म्युला हाच आहे, दुसरा काय आपल्याकडे फॉर्म्युला नाही. सो 41,000 इज इक्वल टू 20,000. इथे तुम्हाला गिवन पण दिलेलं नाही, कारण परिस्थिती तीच आहे की गिवन दिलं की आपल्याला लगेच सगळं कळतं. 1 प्लस आय रेस टू 2 मायनस 1 अपॉन. आता बघा इथे फक्त आय हा अननोन आहे, आय काढला की आपल्याला आर काढता येईल, आपल्याला रेटच विचारलं.
आता सरळ सरळ 20,000 इकडे भागूया आपण, म्हणजे 41,000 भागिले 20,000 बरोबर. आता स्क्वेअर करूया, हा 1 + 2i + i स्क्वेअर, a + b ब्रॅकेट स्क्वेअर आपल्याला माहिती आहे कसं करायचं, म्हणजे आपण केला -1 हा आहे आणि अपॉन i. आता हा 1 1 कॅन्सल झाला की इथे राहिला 2i + i अपॉन i. आपण थोडं सिम्प्लिफिकेशन केलं तर i कॉमन काढला तर 2 + i असं येईल आणि इथे i येईल. हा i कॅन्सल झाला, म्हणजे आता हे 3 शून्य सरळ गेले, म्हणजे 41 भागिले 20 बरोबर 2 + i असं आपल्याला लिहिता येईल. तर 2 पण इकडे मायनस करूया आपण. सो इट गिव्स यू 41/20 - 2 = i. आता 20 × 40 म्हणजे 41 वजा 40 म्हणजे 1/20 येईल बरोबर i. म्हणजे i ची व्हॅल्यू आली 0.05. आता तुम्हाला साधारण कळलं असेल की 5 वर्ष 5% हा त्याचा रेट झाला. सो i = r/100. 100 ने i ला गुणलं 0.05 × 100 = r, म्हणजे r = 5. असं तुम्हाला उत्तर काढता येईल. फक्त हा प्रश्न कॅल्क्युलेशनचा आहे. फॉर्म्युला आतापर्यंत आपण एकच वापरतोय. पहिल्यांदा आपल्याला सी दिलेला आहे, बाकी सगळं दिलेलं आहे, ए काढतो. त्याच्यानंतर ए दिलेला आहे, सी काढायचा आहे, हे काढतो. त्याच्यानंतर आपण पिरियड काढला आणि त्याच्यानंतर आपण आता रेट ऑफ इंटरेस्ट काढला. म्हणजे याच्यात जी 4 व्हेरिएबल्स आहेत त्याच्यातली कुठली 3 दिली की उरलेलं चौथं काढता येते. त्याची आपण सरळ सरळ 4 उदाहरणं घेतली. बघा आणखीन एक उदाहरण घेतलंय. A person deposited ₹15,000 at the end of every 6 months. जरा काळजीपूर्वक वाचा. For 2 years, the rate of interest is 10% per annum. That is important. Compounded half yearly. Find the accumulated value at the end of 2 years. And given a 1.04 is something. आता इथे उदाहरण नेहमीच्या उदाहरणासारखंच आहे, पण याच्यात काय चूक होऊ शकते तर एवढंच की इथे कुठेतरी 2 इयर्स म्हटले, म्हणजे आपल्याला पटकन पिरियड 2 इयर्स आहे असं वाटतं, म्हणजे 2 वाटतं. पण तो पिरियड 2 असं वाटलं तर आपण गिव्हन बघायचं. गिव्हनच्या डॉक्यावर जी पॉवर लिहिली असते तो आपला पिरियड असतो. इथे 4 आहे आणि आपल्याला जर नीट वाचलं तर कळेल फॉर 6 months 2 वर्ष जरी पिरियड असला तरी दर 6 महिन्यात पैसे भरतोय आपण. त्यामुळे 2 वर्षाचे एकूण 4 पिरियड होतील. त्यामुळे तुमचा पिरियड 4 आहे. आणखीन एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हा जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे, चुकलंय काय तर 1 मिनिट. 1.05 आहे, म्हणजे ही व्हॅल्यू बरोबर आहे, इथे लिहायला चुकलं होतं. हां, मला काय होतं 10% पर ॲनम, म्हणजे आपल्याला रेट 10 आहे असं वाटतं, पण तो पर ॲनम म्हणजे दर वर्षीचा रेट 10 आहे. आपण जर 6 महिन्यात पैसे भरतोय त्यामुळे आपला रेट बरोबर निम्मे होणार आहे. 5% पर 6 months असा रेट होईल. आणि हे म्हणजे रेट 5 आहे आणि हे 5 आहे आपल्याला कसं कळेल तर इथे तुम्हाला दिसतं 0.05, म्हणजे इथे तुम्हाला 5 जर मग 4 चुकून होते, पण इथे 1.1 असतं तर मग तो रेट तिथे आहे तसाच घेतला असता. हा दर वर्षाचा रेट आहे, आपण दर 6 महिन्यात करतोय त्यामुळे ऑटोमॅटिकच आपला रेट निम्मे होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी उदाहरण वाचल्यानंतर आपल्याला कळल्या तर उदाहरणात पुढे काहीच शिल्लक राहत नाही. दर 6 महिने आपण एवढं भरतोय, म्हणजे सी 15,000, पिरियड एन 4 आहे तुमचा, म्हणजे जरी 2 असलं तरी एकूण 6 महिन्याचे 4 पिरियड तयार होतील. आणि रेट आर जरी 10% असला तरी 5% पर मंथ पर 6 months असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. आणि काय फॉर्म्युला आपला ठरलेला आहे, A = C/I × 1 + I n - 1 C म्हणजे 15,000. आता साधी गोष्ट आहे, म्हणजे ज्याला काही येत नाही तो सुद्धा समजेल. 15,000 जर आपण 4 वेळा भरले तर आपण 60,000 रुपये भरतोय, म्हणजे 60,000च्या पेक्षा उत्तर नक्की जास्त येणार आहे. 15,000 अपॉन इथे बघा आय रेट म्हणजे आय म्हणजे 5/100 म्हणजे 0.05. सो 0.05 इंटू ही तुमची दिलेली व्हॅल्यू 1.2155 - 1 म्हणजे 15,000 भागिले 0.05 गुणिले 0.2155. आता हे पॉईंट जर आपल्याला काढायचे असतील तर आपण इथे 100 ने गुणूया आणि वर पण 100 ने गुणूया, म्हणजे थोडं सोपं होईल. 15,000 गुणिले 100 भागिले 5 गुणिले 0.5
21.55. आता हे सॉफ्ट 4 डेसिमल आहेत बरोबर. इकडे तुमचा ॲक्युमुलेटर आहे म्हणजे ए इज इक्वल टू असा तुमचा हा प्रश्न आहे. हे जर तुम्हाला 4 डेसिमल काढायचे असेल तर हे 3 आणि हा 1 म्हणजे 1 2 3 4 म्हणजे राहिले फक्त 15 गुणिले 21.55 भागिले 5 एवढं तुमचं राहिलं. आता 5ने याला भागलेलं उत्तर येईल 3 म्हणजे 3 गुणिले 21.55 आणि हे राहिले 10 गुणिले 10 असं तुम्हाला उत्तर काढायचं. आता याचं उत्तर काढलं डायरेक्ट येईल 64,650 म्हणजे 60,000 पेक्षा थोडंसं जास्त. म्हणजे आपल्याला लगेच कळतं की आपलं उत्तर पण चूक तर नक्की नाही. आकडा जरासा मागे पुढे झाला असेल पण हजारात आपण चुकलेलं नाही किंवा शेकड्यात आपण चुकलेलं नाही. म्हणजे 6 महिने आपण जर 6 महिन्यांनी 15,000 रुपये भरले तर आपल्याला 2 वर्षाअखेरला 64,650 रुपये मिळतील. अजून आपण एक 3-4 उदाहरणं घेणार आहोत म्हणजे ॲन्युटी इमिडिएट हा विषय पुरा होईल आणि मग आपण वेगळ्या ॲन्युटी ड्यूसाठी व्हिडिओ बघू.